दाखल करण्याचं सत्र अजूनही सुरू आहे। गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी तसंच दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेत। मरीन ड्राईव्ह पोलीस आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल झालेत। मराठा आंदोलकांविरुद्ध आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेत आणि बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मंगळवारी सोडलं। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेले मराठा बांधव माघारी फिरलेले आहेत, पण गुन्हे दाखल होण्याचं सत्र मात्र अजूनही सुरू असल्याचं दिसतंय। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आंदोलन संपलेलं आहे पण गुन्हे दाखल होण्याचं सत्र मात्र सुरू आहे। नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय की कालच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ते माघारी फिरलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे सगळे आंदोलक देखील माघारी फिरलेले आहेत। मात्र आंदोलकांवरती गुन्हे दाखल होण्याचं सत्र मुंबईत सध्या सुरूच आहे। मरीन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये गैरकायद्याचा जमावल्याप्रकरणी तसेच दमदाटी केल्याप्रकरणी नव्याने गुन्ह्यांची दाखल केलेली आहे आणि आतापर्यंत अनेक गुन्हे हे मराठा आंदोलकांवरती दाखल झाल्याची माहिती आहे। आपण बघतोय की आता आंदोलन मिटलेलं आहे, सगळे आंदोलक माघारी फिरलेले आहेत। असं असताना देखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल मात्र मुंबईमध्ये सातत्याने केले जात आहेत। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर